नमस्कार मित्रांनो, गायकवाड अकॅडमी या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. जर तुम्ही चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनला प्रेस करा. मित्रांनो, आपण काय करणार आहे, म्हाडाचा जो 2014ला पेपर झाला होता ना, त्याचे आपण काय करणार आहे, एक्सप्लेनेशन बघणार आहे. पूर्ण इन डिटेलमध्ये बघणार आहे. डिटेलमध्ये सोल्युशन असेल याचं. ठीक आहे मित्रांनो, व्हिडिओ स्किप करू नका. म्हाडाची डेट आलेली आहे, त्यामुळे पाठीमागे पेपर कसा आलाय ते तर आपल्याला ऍटलिस्ट माहित पाहिजे. त्या पॅटर्ननुसार आपल्याला आपली स्ट्रॅटेजी लक्षात येते. ठीक आहे मित्रांनो, टाइम न घालवता बघा. प्रश्न किती येते? 100. गुण किती येतात? 200. म्हणजे एक प्रश्न 2 मार्काला. पहिला पॉइंट हे तर समजला. एक प्रश्न किती मार्काला आहे? 2 मार्काला. ठीक आहे. पहिला क्वेश्चन काय आहे बघा. जगत अधिक ईश्वर बरोबर काय असतं? जगत ईश्वर, जगदेश्वर, जगदेश्वर आणि जगदीश्वर. ओके मित्रांनो, जगत अधिक ईश्वर काय असतं? जगदीश्वर. ओके, पहिल्याचं आन्सर काय येते? चौथं येते. ठीक आहे. खालीलपैकी विद्यार्थी क्रियापद असणारे वाक्य सांगा. काय असणारे? विद्यार्थी क्रियापद असणारे वाक्य सांगा. तो घरी गेला, कृपया घरी जा, त्याने घरी जावे, तो घरी जाईल तर बरं होईल. मित्रांनो, याचं करेक्ट आन्सर काय येते? त्याने घरी जावे. विद्यार्थ्यांनी घरी गेलं पाहिजे, त्याने घरी जावे. ठीक आहे. निसर्गातून मला अनंत अनुभव मिळाले या वाक्यातील अधोरेखित शब्दाचे लिंग ओळखा. निसर्गातून मला अनंत अनुभव मिळाले या वाक्यातील अधोरेखित शब्दाचे लिंग ओळखा. ते पुल्लिंगी आहे का स्त्रीलिंगी, नपुंसकलिंग का उभयलिंगी? काय हे मित्रांनो? पुल्लिंगी. ठीक आहे. नेक्स्ट बघा. माळ्याने या शब्दाची विभक्ती ओळखा. काय हे? द्वितीय का, तृतीय का, चतुर्थी आहे का, पंचमी आहे? काय आहे मित्रांनो? हे तृतीय. काय आहे? तृतीय आहे. ठीक आहे. नंतर माधव कंजूस आहे या वाक्याचे नकारार्थी वाक्य खालीलपैकी कोणते? माधव कंजूस नाही, माधव कंजूस आहे असे नाही, माधव उधळ्या नाही, माधव उधळ्या व कंजूस नाही. मित्रांनो, काय येते? माधव उधळ्या नाही. ठीक आहे. उरग या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. उदर, साप, सुवर्ण, अंबर. मित्रांनो, याचा करेक्ट आन्सर काय येते? साप येते. ठीक आहे. चांदणी या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द कोणता? समानार्थी नसलेला पाहिजे तो. कौमुदी, ज्योत्सना, चंद्रिका, तारका. मित्रांनो, याचा करेक्ट आन्सर काय येते? तारका. ठीक आहे. बोके संन्यासी या अलंकारिक शब्दाचा अर्थ काय? डोंगी माणूस, भोळा माणूस, विरागी माणूस, उदार माणूस. मित्रांनो, याचा करेक्ट आन्सर येते ढोंगी माणूस. ठीक आहे. नेक्स्ट बघा. मित्रांनो, पीडीएफ जरा थोडस दिसत नसेल नीट व्यवस्थित, थोडस ऍडजस्ट करा. चुकीची जोडी ओळखा. 25 वर्ष रौप्य महोत्सव बरोबर आहे. 50 वर्ष सुवर्ण बरोबर आहे, काय प्रॉब्लेम नाही. नंतर 65 वर्ष हरित महोत्सव, हे 65 वर्ष हरित महोत्सव नाही, 100 वर्ष शताब्दी महोत्सव. म्हणजे चुकीची जोडी कुठले? 65 वर्ष हरित महोत्सव. नंतर खालीलपैकी समान अर्थाचे वाक्यप्रचार कोणते? प्रतिज्ञा करणे, खर्च खाणे, विडा खाणे, निषेध करणे, विडा उचलणे, राष्ट्रगीत म्हणणे. मित्रांनो, मला सांगा, प्रतिज्ञा करणे, राष्ट्रगीत म्हणणे म्हणजे 1 आणि 6 काय वाटते तुम्हाला? बरोबर वाटतं का नाही? म्हणजे काय? 1 व 6. ठीक आहे. सॉरी, राष्ट्रगीत नाही, विडा उचलणे. हो, म्हणजे काय? प्रतिज्ञा करणे म्हणजेच काय करायचं? आपल्याला त्या गोष्टी पूर्ण करायचं, विडा उचलायचा. 1 आणि 5 म्हणजे करेक्ट आन्सर काय येते? 1 आणि 5 येते. दिलेल्या पर्यायातून योग्य क्रियापद वर्ब निवडा. सीमा डॅश डॅश अ सॉन्ग, इज सॉन्ग, सिंग, सिंगिंग का सिंग्स. बघा नीट मित्रांनो, काय येते याचं करेक्ट आन्सर. दिलेल्या पर्यायातून काय ओळखायचं आपल्याला? मेन वर्ब हे करायचं आहे. सीमा सिंग अ सॉन्ग, बरोबर आहे का नाही? सीमा इज सॉन्ग अ सॉन्ग असं तर नसतंय. सीमा सिंग अ सॉन्ग. आता सीमा काय तुमचा सब्जेक्ट आहे, अ सॉन्ग काय तुमचा ऑब्जेक्ट आहे, आणि सिंग काय तुमचा वर्ब आहे, म्हणजे सिंग अ सॉन्ग असते. ठीक. नेक्स्ट बघा. हत्तीच्या आवाजाला इंग्रजीत काय म्हणतात? अतिशय महत्वाचं आहे. हम्स, लाफ्स, रोअर्स, ट्रम्पेट्स. काय म्हणतात बघा? हत्तीच्या आवाजाला काय म्हणतात माहिती आहे? ट्रम्प्स म्हणतात. ठीक आहे. नंतर आर नॉट यू कमिंग होम या वाक्यातील कोणते अक्षर कॅपिटल हवे? ओके, याच्यातलं आपल्याला कुठलं अक्षर कॅपिटल हवे? तर मित्रांनो, वाय आहे का? हे अक्षर काय पाहिजे? कॅपिटल पाहिजे.
ठीक आहे. नेक्स्ट बघा, चूज प्रॉपर नाउन फ्रॉम गिवन अल्टरनेटिव्ह, म्हणजे खालीलपैकी कुठलं एक प्रॉपर नाव आहे. ठीक आहे, गोट, काऊ, टायगर का मोती. मित्रांनो याचं करेक्ट आन्सर काय येते, काऊ येते. काय येते, काऊ. ठीक. नेक्स्ट क्वेश्चन बघा, चोराच्या मनात चांदणे या म्हणीच्या अर्थाशी जुळणारे खालीलपैकी म्हण कोणते. पोलीस भरतीला खूप वेळा क्वेश्चन आलेला आहे हा. दुरून डोंगर साजरे, इकडे आड तिकडे विहीर, करावे तसे भरावे, गाही त्याला खवखवे. मित्रांनो याचं करेक्ट आन्सर काय येते, गाही त्याला खवखवे. माहिती आहे सर्वांना. नारायण मुरलीधर गुप्ते यांचे टोपण नाव काय आहे. नारायण मुरलीधर गुप्ते यांचं टोपण नाव काय मित्रांनो, बी. ओके. नंतर बघा, नेक्स्ट क्वेश्चन बघा, एक झाड दोन पक्षी या पुस्तकाचे लेखक कोण आहेत. एक झाड दोन पक्षी या पुस्तकाचे लेखक कोण आहेत, विश्राम बेडेकर. नंतर या शब्दापासून आपल्याला काय एक अर्थपूर्ण शब्द बनवायचा आहे. त्यातील मधील अक्षर कोणते आहे. मधील अक्षर कुठलं आहे, सु येतं. ठीक. घोडा या शब्दाशी समानार्थी नसलेला शब्द खालीलपैकी कोणता. बारू, अश्म, वाजी, अश्व. मित्रांनो याचं करेक्ट आन्सर काय येते, अश्म. ठीक. द टीचर गिव्स डॅश डॅश टू स्टुडंट टू डू ऍट होम. म्हणजे आता मला सांगा, टीचर आपल्याला काय देणार आहे, होमवर्कच देणार आहेत का नाहीत. काय देणार आहेत, होमवर्कच देतात. म्हणजे काय आन्सर येणार, होमवर्क येणार. नेक्स्ट बघा, कम्प्लीट द फॉलोइंग सेंटेन्स बाय युझिंग अ प्रॉपर प्रोनाउन. आय टोल्ड डॅश डॅश टू स्पीक लाऊडली. हिज, हिमसेल्फ, ही का हिम येते. मित्रांनो याचं करेक्ट आन्सर काय येणार, हिम. आय टोल्ड हिम आपण म्हणत नाही का, आय टोल्ड हिम. आपल्याला काय करायचं आहे, त्याच्या जागी प्रॉपर नाउन यूज करायचंय. म्हणजे काय येणार तिथं, आय टोल्ड हिम. याचा आन्सर काय येते, हिम. नंतर ही वॉज टोटली एक्झॉस्टेड, इट मीन्स. याचं काय येते, त्याचा अर्थ काय. ही वॉज रिअली एक्झॉस्टेड, ही वॉज कम्प्लिटली डिप्लेटेड ऑफ एनर्जी, ही वॉज टोटली हॅप्पी, ही वॉज फिलिंग कम्प्लिटली स्लीपी. मित्रांनो याचं करेक्ट आन्सर काय आहे, ही वॉज कम्प्लिटली डिप्लेटेड ऑफ एनर्जी. नंतर यूज द करेक्ट ऍडवर्ब इन द फॉलोइंग सेंटेन्स. बघा मित्रांनो याचं करेक्ट आन्सर काय येते, शिल्पा स्पीक्स व्हेरी डॅश डॅश सो एव्हरीबॉडी रिस्पेक्ट हर, पोलाइटली, रूडली, अँग्रीली, स्ट्रॉंगली. म्हणजे शिल्पा जी बोलते ना, शिल्पा जी बोलते ते कसे बोलते, पोलाइटली बोलते, एकदम एकदम म्हणजे शिस्तीत, काय प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. नंतर मित्रांनो थोडंसं फास्ट घेतोय का तर तुम्हाला पण फक्त क्वेश्चन पेपर बघायचं, पेपर कसा येतोय ते. नंतर विच ऑफ द फॉलोइंग वर्ड इन सिनोनिम्स टू डाऊन. डाऊनचा सिनोनिम्स काय आहे, डाऊन, इव्हिनिंग, मॉर्निंग का नन. काय येतं मित्रांनो याचं, मॉर्निंग येतं. यूज द करेक्ट प्रिपोजिशन. प्रिपोजिशन यूज करायचं आहे इन द फॉलोइंग सेंटेन्स. राम इज लुकिंग डॅश डॅश द डोअर. टू द डोअर येते, ऍट द डोअर येते, इंटू द डोअर येते का ऑफ द डोअर येते. मित्रांनो काय येतं, ऍट द डोअर. इंटू तर येणारच नाही का, दरवाजाच्या मधून बघायला लागलाय का, ऍट द डोअर बघतोय. ठीक आहे. विच ऑफ द फॉलोइंग इज द फिमेल ऑफ हॉर्स. हॉर्सचं स्त्रीलिंगी रूप सांगायचं. ठीक आहे. बीच, डॉग, काऊ, मेयर. काय येतं मित्रांनो याचा आन्सर, मेयर. ठीक. चूज द करेक्ट वर्ड इन द फॉलोइंग सेंटेन्स. द डॅश डॅश रेन फास्ट बट द टॉर्टाइज हॅड ऑलरेडी ओन द रेस. काय येतं मित्रांनो याचं करेक्ट आन्सर, हेअर येतं. काय येतं, हेअर. हाऊ मेनी कॅपिटल लेटर मस्ट बी युज्ड इन द फॉलोइंग सेंटेन्स. ही टोल्ड वासिनो टू बोरो मनी इन अँटोनोज नेम. बघा हाऊ मेनी कॅपिटल लेटर्स विचारले मित्रांनो, याचं करेक्ट आन्सर काय येते, 3 कॅपिटल्स लेटर. ठीक आहे. नेक्स्ट बघा, चूज द करेक्ट वर्ड इन द फॉलोइंग सेंटेन्स. द डॅश डॅश वॉज व्हेरी प्राऊड ऑफ हिज पॉवर अँड वेल्थ. काय येते, 25वीचा आन्सर. बघा नाईट, नाईट बघा हे नाईट तर येणार नाही, बरोबर आहे, हे नाईट येतं, नाईट, KNIGHT. ठीक. नेक्स्ट क्वेश्चन बघा, इंग्लिश पण खूप मार्काला मित्रांनो, इंग्लिश पण करून जायचं आहे. नंतर आयडेंटिफाय द यंग वन ऑफ रॅबिट फ्रॉम द फॉलोइंग. काय येते, किड, जॉई, बक, फाउंड. ओके. काय येते मित्रांनो याचा आन्सर, बक. ओके. साऊंड क्राईज ऑफ स्पॅरो इज नोन ॲज स्क्विक, क्विक, चिर्प का बेल.
मित्रांनो याचं करेक्ट आन्सर काय येते चिर. ठीक आहे. द बीज लाईव्ह इन बिह्यू नेस्ट ट्री कूप. काय येते मित्रांनो याचा आन्सर बिह्यू. ठीक. द डॉग लाईव्ह इन, डॉग म्हणजे कुत्रे कुठे राहतात मित्रांनो, कुठे राहतात कुत्रे किन्यांमध्ये. ठीक आहे. नंतर खालीलपैकी गटात न बसणारी संख्या कोणती, संख्या नाही हा शब्द कोणता असं म्हणायचं असेल त्यांना. जस्त, पारा, लोखंड का तांबे. मित्रांनो पारा. काय येणार याचा आन्सर पारा येते. खालीलपैकी गटात न बसणारा शब्द कोणता. 8486, 3186, 6427, 9189. मित्रांनो मला सांगा तुम्ही सगळ्यांची बेरीज करावर किती येते. 8 आणि 4 12, 8 20 आणि 6 26. ठीक. 3 आणि 1 4, 8 आणि 4 12, 12 आणि 6 18. ठीक. 6 आणि 4 10, 17 19, 9 9 18, 18 आणि 1 19, 19 आणि 8 27. बघा हे काय वाटतंय तुम्हाला, घन आहे का नाही. दॅट्स इट, हे आन्सर आहे तुमचं. अगोदर बेरीज करून बघायचं. ठीक. नेक्स्ट बघा. चंद्राची सावली पृथ्वीवर पडते अशा वेळी खालीलपैकी काय होते. सगळ्यांना माहिती आहे याचं आन्सर मित्रांनो काय असतं त्यावेळेस सूर्यग्रहण असतं. काय असतं सूर्यग्रहण. अक्षय ऊर्जा दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो. मित्रांनो डेजच्या ट्रिक्स आहेत, व्हिडिओ बघा. कधी असतो 20 ऑगस्टला असतो. ठीक. भ्रूणचे लिंग केव्हा निश्चित झालेले असते. तारुण्यामध्ये, गर्भधारण्याच्या वेळी, जन्माच्या वेळी, पहिल्या वर्षी. मित्रांनो कधीही झाले होते गर्भधारण्याच्या वेळी. ठीक आहे. नंतर लाळेतील डॅश डॅश मुळे पिष्टमय पदार्थाचे रूपांतर साखरेत होते. थांबा आपण ऑप्शन लिहितो. काय येते मित्रांनो याचं आन्सर येते अंतराशय. बरोबर आहे. अंतराशयमध्येच होते की पित्तरस तर नाही, टायलिन नाही, स्वादरस नाही, काही संबंध नाही. समान कार्य करणाऱ्या पेशीच्या समूहास काय म्हणतात. समान कार्य करणाऱ्या पेशीच्या समूहाला काय म्हणतात परिसंस्था म्हणतात. महाराष्ट्रातल्या पहिल्या डॉक्टर महिला कोण आहेत. सगळ्यांना माहिती क्वेश्चन आहे, सगळ्यांना माहिती आहे कोण आहेत. आनंदीबाई जोशी. लिंबाच्या रसाच्या द्रावणात लाल लिटमस कागद बुडवल्यास त्याचा रंग कसा होतो. आपण लहानपणीच हे शिकलेलो. काय कसा होतो मित्रांनो लालच राहत असतो. ठीक. खालीलपैकी कोणत्या कीटकापासून रोग प्रसार होत नाही. कशापासून होत नाही विचारले. मला सांगा ढेकून चावल्यानंतर काय कुठला रोग होतो का आपल्याला. काही होत नाही. नंतर बघा. सीमाचा जन्म सोमवारी 15 सप्टेंबर 1997 रोजी झाला तर तिचा तिसरा वाढदिवस कोणत्या वारी. मला सांगा तुम्हाला याची ट्रिक जर बघायचं असेल. सोमवार, मंगळवार, बुधवार. हा बघा. सीमाचा जन्म सोमवारी 15 सप्टेंबर 1997 रोजी झालाय. कितवा वाढदिवस विचारलाय. तिसरा वाढदिवस विचारलाय. एक काम करा सर, सोमवार मध्ये 3 दिवस ऍड करा. मंगळवार, बुधवार, गुरुवार. ठीक आहे. जर तुम्ही ट्रिकने काढायचं म्हणलं तर तरी काही प्रॉब्लेम नाही. 15 आहे तसं. सप्टेंबरचा कोड घ्या. सप्टेंबरचा कोड 5 आहे. 1997चा कोड 0 असतो. नंतर लास्टचे 2 घरं घ्या. 97. 97ला कशाने भाग घालवायचा. 4 ने भाग घालवायचा. 4 दोन्ही 8. 1 राहिले. 4 चौक 16. हे सगळ्याची बेरीज करायची. हे सगळ्याची बेरीज केली ना त्या बेरजेला कशाने भाग घालवायचा. 7 ने भाग घालवायचा. त्यापेक्षा एक काम करा ना. तिसरा वाढदिवस विचारलाय ना त्याच्यामध्ये 4 ऍड करायचं. सोमवार मध्ये 4 दिवस ऍड केल्यानंतर काय ते मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार. बस. हे काढायची पण कॅल्क्युलेशनची काही गरज नाही. नंतर बघा. अतुल रेल्वेचे तिकीट काढण्यासाठी रांगेत उभा होता. त्याच्या मागे 20 व्यक्ती व पुढे 12 व्यक्ती आहेत. बघा इथं अतुल आहे. ह्याच्या पुढे किती आहेत 20, मागे किती आहेत 12. म्हणजे रांगेत एकूण किती लोक आहेत 33. 20 आणि 12 32. अतुल एक 33. तर काय विचारलंय शेवटून 15व्या व्यक्तीच्या पुढे किती व्यक्ती उभे असतील. 33 मधनं 15 गेले राहिले किती. किती राहिले 33 मधनं 15 गेले राहिले किती 18 राहिले का नाही. बरोबर आहे. म्हणजे तू किती नंबरला असणार आहे 19व्या नंबरला असणार आहे. मग त्याच्या समोर किती लोक असणार आहेत 18 लोक असणार आहेत. नंतर दुपारी 1:30 वाजल्यापासून त्याच दिवशी सायंकाळी 7:30 वाजेपर्यंत घड्याळाचा मिनिट काटा व तास काटा किती वेळा ओलांडेल. घड्याळ चॅप्टर मधला किती वेळा ओलांडणार आहे. एका तासात एकदा ओलांडतो. बरोबर आहे. 5 वेळा ओलांडतो. नंतर स्नेहाचे वय तिच्या आईच्या वयाच्या 1/2 पेक्षा 5 ने कमी आहे. तिच्या मावशीच्या वयाच्या 1/3 आहे. स्नेहाच्या आईचे वय 40 वर्ष असल्यास स्नेहाच्या मावशीचे वय किती. आता बघा स्नेहाच्या आईचं वय किती आहे 40 आहे. इथं आई किती आहे 40. ठीक. स्नेहाचं वय तिच्या आईच्या वयाच्या 1/2. स्नेहा 1/2 म्हणजे किती 20.
1/2 म्हणजे 20 बरोबर आहे. 40चं 1/2 म्हणजे 20. 5 ने कमी आहे. 20 मधनं 5 गेले राहिले किती 15. व तिच्या मावशीच्या वयाच्या 1/3 आहे. मावशीच्या वयाच्या 1/3 आहे. मला सांगा मावशीचं वय 45 असेल तर हिचं 1/3. 3 1 3 3 5 15 येते बरोबर आहे. म्हणजे मावशीचं वय किती असणार आहे 45 असणार आहे. ऑप्शन जरी गेलं तरी आन्सर येते काय प्रॉब्लेम नाही त्याला. नंतर बघा क्षेत्रफळाच्या दृष्टीने यवतमाळ जिल्ह्यातील सर्वात मोठा तालुका कोणता. यवतमाळ जिल्ह्यातला विचारला मित्रांनो. उमरेड, पुसूद, यवतमाळ, वणी. उमरेड काय येते उमरेड. ठीक. नंतर ताशी 72 किलोमीटर आणि ताशी 54 किलोमीटर वेगाने एकाच दिशेने प्रवास करणाऱ्या दोन आगगाड्याची लांबी अनुक्रमे 100 आणि 120 मीटर असल्यास ते किती सेकंदात होईल. मला सांगा दोन रेल्वे किती अंतर क्रॉस करते 220. जर दोन्ही रेल्वे एकाच दिशेने जात असेल तर वेग काय करतो मायनस करतो. 72 मधनं 54 गेले राहिले किती 18 किलोमीटर पर आवर आहे. हे मीटर आहे. 18 गुणिले 5/18 करायचं मीटरचं सेकंद होते. 18ला 18 गेले राहिले किती 5. 5 चौक 20 2 राहिले 5 चौक 20 म्हणजे आन्सर किती आलं 44. नंतर बघा 4,608 रुपये मुदलीचे चक्रवाढ व्याजाच्या दराने 2 वर्षाची रास 5,408 रुपये होते तर व्याजाचा दर किती. मित्रांनो अशा गणिताला एक काम करायचं डायरेक्ट ऑप्शनवरनं पुटअप करायचं. डायरेक्ट ऑप्शन घ्यायचे. 14% आता 4,608चं 5,408 रुपये झाले. कितीनं वाढले सांगा बर. बघा बर 5,408 मधून 4,608 गेलं 0 0 14 6 गेले 8 म्हणजे 800 रुपये वाढलेत का नाहीत. चक्रवाढ व्याजाने 2 वर्षात किती वाढले तर 800. मग काय करायचं माहित आहे जर 10% घेतलं तर जास्त होते. 14% 10% जास्त होते. हे ऑप्शन कट होते 12 पण कट होते. हे ऑप्शन आन्सर येते. काय येतं अगोदर बघायचं किती वाढले ते बघा. त्याच्यानंतर मग तुम्ही आन्सर हे करायचं ऑप्शन इलिमिनेट करत जायचं. नेक्स्ट बघा थोडस मित्रांनो इथं स्पेस कमी आहे थोडस ऍडजस्ट करा. 997 अधिक 496 अधिक 497 अधिक 496चा वर्ग भागिले 997 गुणिले 496. मित्रांनो याला फॉर्म्युला काय यूज करा माहिती आहे का. ए अधिक बी चा वर्ग आहे का. ए स्क्वेअर अधिक 2ab अधिक बी चा वर्ग. ठीक आहे. हा फॉर्म्युला यूज करा याचा आन्सर निघून जाते. एवढा स्पेस नाही माझ्याकडे त्याच्यामुळे हे प्रॉब्लेम आहे सर्व. नंतर बघा एका आयताची लांबी 3x अधिक 3y अधिक 7z आहे आणि रुंदी x वजा y वजा z आहे तर आयताची परिमिती किती. फक्त फॉर्म्युल्यात व्हॅल्यू टाकायचे दुसरं काही करायचं नाही. काय करायचंय फक्त फॉर्म्युल्यात व्हॅल्यू टाकून तुमचं डायरेक्टली आन्सर निघून जाते. ठीक आहे. नंतर बघा 1.21 1.44 1.69 तर x ची किंमत किती. मला सांगा 1.21 म्हणजे 121 काय येणार आहे इथं 1.1 येणार आहे. जो काय त्या साईडला लिहितो. इथं काय येणार आहे 1.2 येणार आहे. इथं काय येणार आहे 1.3 येणार आहे. 3 2 5 6 बरोबर आहे. 1 2 3 बरोबर आहे. इथं x ची किंमत काढायची गुणिले सॉरी 1.1 गुणिले 1.2 गुणिले 1.3. ओके. काय करा 11 गुणिले 12 गुणिले 13 करा. 11 दोन्ही 22 11 1 11 11 2 13 गुणिले किती 13 13 दोन्ही 26 हातच्याले 2 13 त्रिक 39 39 आणि 2 किती 41 13 1 13 13 4 किती 17 बघा 17 164 नियर बाय हो काही दिसतेच की. नंतर 1/2 अधिक 2x भागिले 5 वजा 1/3 लसावी किती येतो 15 बरोबर आहे. 5 दुनी 10 10 त्रिक 30 लसावी किती आला 30 आला. सॉरी 1/2 गुणिले 30 म्हणजे किती आलं वर 15x अधिक 2x/5 5 सक्क 30 6 दुनी 12x वजा 3 10 30 म्हणजे वजा 3x 15 आणि 12 किती आलं 17 17 3 गेले किती आलं 24x बरोबर किती आलं 30 आलं. बरोबर आहे ना. बस एवढं कॅल्क्युलेशन करा आन्सर येऊन जाते. सचिनचे सलग 5 डावातील धावा अनुक्रमे 80 90 100 110 व यम आहेत. जर त्याने 5 डावात त्याने सरासरी धावा किती बनवल्या 100 म्हणजे बेरीज किती आली 500 आली का नाही. 100 गुणिले 5 आता बेरीज करा 100 आणि 110 210 210 आणि 90 300 380 500 मधनं 380 गेल्यावर एम ची व्हॅल्यू किती आली 120 आली का नाही. कुठल्या डावात हे केले त्या यम म्हणजे लास्टचा डाव आहे 120 आणि वरच्या डावात किती त्या पहिल्या 80. क्वेश्चनला काय विचारले पहिल्या डावापेक्षा शेवटच्या डावात किती धावा अधिक आहे 40 धावा अधिक आहे. बस. नंतर बघा थोडासा स्पेस कमी असल्यामुळे प्रॉब्लेम येईल. नंतर
25 वजा 25 चे 25%. बघा हे 25 वजा 25 चे 25% म्हणजे किती आलं 1/4. 4 सक्क 24, 1 राहिले 6.25 आलं का नाही. 25 मधनं 6 घालवा किती राहिलं 19 राहिलं. बरोबर आहे. त्यातनं 0.25 घालवा म्हणजे 18.75 येते. बस. 4/11 सर्वात मोठा अपूर्णांक ओळखायचा. भाग घालून बघा सरळ. 4/11 म्हणजे काय 0.3चा भाग बसला 33 7 0.36 आलं. इथं किती आलं 11/88 2 0.81 आलं. इथं बघा 11/1 9 राहिले 11/88. इथं बघा 11/66 म्हणजे हा अपूर्णांक मोठा आहे. दुसरा लहानात लहान अशी संख्या कोणती की जिला 24ने किंवा 36ने भागले तर प्रत्येक वेळी 3 बाकीवरती. ऑप्शनला जायचं. 24 त्रिक 72 3 आहे, 36 दोन्ही 72 3 आहे. आन्सर 75 आलं. एका कारखान्यात 76% मजूर पुरुष आहेत आणि बाकी 168 मजूर स्त्री आहेत, तर कारखान्यात पुरुष मजुरांची संख्या किती. मला सांगा जर कारखान्यात 100 लोक असतील त्यातले 76 काय ते पुरुष आहेत, राहिलेले कोण आहेत 24. 24ची व्हॅल्यू 24%. 24% कोण आहे त्या महिला. 168 झाली तर 1% व्हॅल्यू काढा. 4 बेचोक 8 बेपंच 10 बेसक्क 12 बेसत्ती 14 7 आली. तर एकाची व्हॅल्यू 7 तर 100ची व्हॅल्यू किती आली 700. तर 76% पुरुष आहेत. तर 76 भागिले 100 बस कॅल्क्युलेशन करा. 2 शून्याला 2 शून्य 7 सक्कून 42 2 आले हातचे आले 4 बरोबर. 7 7 49 आणि 4 किती आले 53. 532 आहे का बघा 532. समजते का. नंतर बघा एका त्रिकोणातील कोणाची माप 4 3 2 या प्रमाणात असते तर त्याच्या सर्वात मोठ्या कोणाची माप किती. मला सांगा त्रिकोणाची ही किती असते 180 असतं का नाही. 4 आणि 3 7 7 आणि 2 9. 9 ची व्हॅल्यू किती 180 तर एकाची व्हॅल्यू किती आली 20 आली का नाही. एकाची व्हॅल्यू 20 तर 4 ची व्हॅल्यू किती आली 80 आली. संपला विषय. नंतर खालील संख्या मालिकेतील विसंगत संख्या गट ओळखा. मला सांगा 542 ह्याला काय लिहिले उलट लिहिले 2 4 5. इथं काय लिहिलंय 1 5 6 3 0 5 2 9 5 ला 5 9 2 यायला पाहिजे. इथं 5 9 2 यायला पाहिजे 5 9 2 इथे हे केलंय आन्सर घ्या. नंतर एका काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ 352 चौरस सेंटीमीटर आहे. त्याच्या काटकोन करणाऱ्या 2 बाजूपैकी एक बाजू 22 सेंटीमीटर आहे तर दुसरी बाजू किती. त्याचा फॉर्म्युला काय 1/2 पाया गुणिले उंची. तो फॉर्म्युला यूज करा. 22 गुणिले x दुसरी बाजू माहित नाही किती आलं 11 आलं. इथं किती क्षेत्रफळ 352 बरोबर 11 म्हणजे 352/11 11 त्रिक 33 2 11 दुनी 22 32. काही मित्रांनो पेपर अवघड नाही हा. फक्त अभ्यास करताना नीट रिव्हिजन करून जावा. गणित अवघड नाहीत, बाकीचं जीके पण काय अवघड नाही. ठीक आहे. क्रमाने येणाऱ्या 5 मूळ संख्येपैकी मधली संख्या 19 आहे. मूळ संख्या 19 आहे. मला सांगा 13 17 19 23 आणि 29 ही मधली संख्या आहे. तर काय चाललं 5वी संख्या कुठली. 5वी संख्या कुठली असणार आहे 29 असणार आहे. नंतर ग्रेनाइट हे कोणत्या खडकाचे उदाहरण आहे. मित्रांनो कशाचं आहे अग्निजन्य खडक. माहिती नाही तुम्हाला. नंतर बघा जास्त टाइम घ्यायला नको. बघा मार्बल हे कोणत्या प्रकारच्या खडकाचे उदाहरण आहे. मार्बल कशाचं उदाहरण आहे मित्रांनो रूपांतरित खडक. माहिती आहे सर्वांना. कोणत्याही परिस्थितीत दगडाची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी यापेक्षा कमी नसावी. मित्रांनो कशापेक्षा कमी नसली पाहिजे 2.5 पेक्षा. बरोबर आहे. कोर्स ऍग्रिगेट कणाचे जास्तीत जास्त माप डॅश डॅश असते. मित्रांनो काय किती असतं 75 mm असतं. नंतर कोर्स ऍग्रिगेटच्या कणाचे कमीत कमी माप विचारल्या. कमीत कमी माप किती पाहिजे 0.0075 mm पाहिजे. ठीक. नंतर बघा फाईन वाळूचा फायनान्स मॉड्युलस या दरम्यान असतो. फाईन म्हणजे बारीक वाळूचा जो मॉड्युलस असतो ना तो कशाच्या दरम्यान असला पाहिजे. कशाच्या दरम्यान असला पाहिजे 2.2 ते 2.8. ठीक. चांगल्या वीटचे दाब सहन करण्याची ताकद किमान डॅश डॅश इतकी असावी. चांगल्या विटाची जी दाब सहन करण्याची क्षमता आहे ना ती किती असली पाहिजे कमीत कमी 105 असली पाहिजे. नंतर चांगल्या अग्निरोधक विटा उच्च तापमानात टिकून राहतात. सत्य असत्य सांगता येत नाही. नंतर काय यापेक्षा वेगळं. मित्रांनो याचं करेक्ट आन्सर काय येते
सत्य असत्य सांगता येत नाही आणि नंतर काय तुमचं हे टिकून राहतात सत्य, हे काय तुमचं आन्सर बरोबर. नंतर वीट डॅश डॅश तापमानाला भाजल्या जातात. वीटचं म्हणजे ते टेम्परेचर किती टेम्परेचर लागतं, त्यांना किती टेम्परेचर लागतं, 1000 डिग्री सेल्सिअस ते 12000 डिग्री सेल्सिअस. नंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा. सिमेंट स्लरीच्या मदतीने पोकळी भरण्याच्या प्रक्रियेस काय म्हणतात? कोपिंग, बीम फिलिंग, ग्राउटिंग का गनेटिंग. ओके मित्रांनो, याला काय म्हणते ते ग्राउटिंग म्हणते ते. अर्जुसिलियस मटेरियल मध्ये मुख्य घटक डॅश डॅश असो, याच्यातला मुख्य घटक कोणता आहे? तर कुठला आहे मुख्य घटक? ॲल्युमिनियम. सिमेंटमध्ये जलद सेटिंगचा गुणधर्म निर्माण करणारा सिमेंटमधील रासायनिक घटक कोणता आहे? मित्रांनो रासायनिक घटक? ॲल्युमिनियम. ब्लास्ट फर्नेस सिलिंग सिमेंटचा उपयोग कुठे करतात? त्याचा उपयोग कुठे करतात मित्रांनो? यापैकी सर्व. धरण्यामध्ये करतात, पुलाच्या ह्याच्यामध्ये, रेटनिंग वॉलमध्ये. नंतर बघा पेपर एकाच ह्याच्यामधनं क्वेश्चन्स किती यायला लागले, एकाच ह्याच्यावर आहेत. फक्त एखादा त्याने क्वेश्चन विचारले 5-10 क्वेश्चन त्याच्या रिलेटेड जास्त क्वेश्चन टाकायले. नंतर 2 मिनिटं. सिमेंटचे उत्पादन करताना जिप्सियम किती टक्के मिसळतात? सगळ्यांना माहित असेल हा क्वेश्चन. किती टक्के मिसळतात मित्रांनो? 1 ते 3%. पोर्टलँड सिमेंट 90 मॅक्रोटन चाळणीवर चालले असतात. चाळणीवर राहणाऱ्या भागाचे वजन डॅश डॅश पेक्षा जास्त नसावे. कशापेक्षा जास्त नसलं पाहिजे? कशापेक्षा जास्त नसलं? 10% पेक्षा जास्त नसावे. मशिनरी व त्याचे पार्ट्स तसेच तीक्ष्ण हातारे तयार करण्यासाठी टिंबटिंब वापरतात. काय वापरतात मित्रांनो? काय वापरतात? हाय कार्बन स्टील वापरतात. मसाला तयार करण्यासाठी हात मिश्रण पद्धती वापरल्यास डॅश डॅश टक्के जास्त सिमेंट वापरावे लागते. किती टक्के सिमेंट वापरावं लागते? 10% सिमेंट वापरावं लागतं. ठीक. नंतर मित्रांनो हे क्वेश्चन्स हे बघा, जास्त टाइम घ्यायला नको. हे क्वेश्चन्स बघा फक्त. या टाईपचे क्वेश्चन आहेत. गणित जास्त अवघड नाही, इंग्लिश पण काही अवघड नाही. ठीक आहे मित्रांनो. मी बाकीचा कुठला मी आता टोटल काय करतोय तुम्हाला, एक 500 म्हाडाचे क्वेश्चन आहेत का, हे 500 क्वेश्चनची सिरीज एक सुरू करणार आहे. ऑलरेडी एक जीकेची क्वेश्चन सुरू आहे. 500 म्हाडाची पण क्वेश्चनची सिरीज चालू करणार आहे. ती पण नीट बघा, त्याच्यातलेच क्वेश्चन भरपूर येतील. ठीक आहे. थँक्यू सो मच मित्रांनो.